नमस्कार, कुक विथ हर्षमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते। आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास आहे आणि खूप स्पेशल आहे, कारण आज माझा लहानपणीचा मित्र एक स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलेला आहे। पण आज माझ्या सोबत आहे माझा लहानपणीचा खास मित्र रोहन मेश्राम। रोहन प्लीज। नमस्कार। हा आहे रोहन आणि हा माझा लहानपणीचा मित्र आहे आणि बिर्याणी स्पेशल आहे बरं। हा खूप छान बिर्याणी बनवतो, पण आज बिर्याणी नाही, आजच्या व्हिडिओ मध्ये तो आपल्याला एक स्पेशल रेसिपी सांगणार आहे। कुठली रोहन? उझबेक पुलाव। तर ही रेसिपी अतिशय सिंपल आहे, खूप कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये बनते आणि ह्या रेसिपी बद्दल सांगायचं म्हटलं तर दिस इज गोइंग टू बी द मोस्ट ऑथेंटिक वन। कारण की हे रेसिपी मला माझ्या स्टुडंटनी सांगितली आहे आणि माझा स्टुडंट ही वॉज फ्रॉम अफगाणिस्तान, बट त्याची वाईफ उझबेक होती, सो नथिंग कॅन गेट मोर ऑथेंटिक दॅन दिस। चला सुरू करूया मग। चला बिलकुल सुरू करूया। एकदम ऑथेंटिक अशी उझबेकिस्तानची रेसिपी उझबेक पुलाव। तर आजच्या आपल्या ह्या रेसिपीला लागणारे आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया। सगळ्यात पहिले लागते आपल्याला राईस, हा 3 पाव राईस आहे। नंतर लागतं आपल्याला मटन, हे लॅम्ब मीट आहे आणि हे 3 पाव आहे। यूजुअली उझबेक लोक ही रेसिपी शीप किंवा मेंढीच्या मटणात बनवतात। सो इट ऑल डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला काय हवं आहे। आपल्या इकडे लॅम्ब मटन अवेलेबल आहे म्हणून आपण लॅम्ब मटन घेतलेलं आहे। तर 1 किलो मटणाच्यासाठी 3 पाव राईस, आपल्याला अख्खं लसण लागणार आहे, सोबतच आपल्याला लागणार आहेत मनुके, स्लाइस केलेले कांदे, जुविनाईल कट्समध्ये कट केलेला गाजर। आपण इथे ह्या केशरीवाला गाजर घेतला आहे, बट ही रेसिपी खूप सुंदर लागते जर तुमच्याकडे रेडवाले गाजर असतील तर एनी हाव जे अवेलेबल असेल त्याच्यासोबत आपण पुढे जाऊ शकतो, नो इश्यूज विथ दॅट। आणि मसाल्यामध्ये फक्त आपल्याला 3च मसाले लागणार आहेत। हे जिरा पावडर आहे, दिस इज ब्लॅक पेपर पावडर, हे लाल मिरची आणि मीठ। याच्या व्यतिरिक्त फक्त तेल वेगळं लागणार आहे अँड दॅट्स इट, वी आर रेडी टू। तर आपण आपली रेसिपी त्या कुकरमध्ये करतोय। तुम्ही दुसरं कुठलं पण एक मोठं पातेलं घेऊ शकता, इट इज ऑल अप टू यू, बट कुकरमध्ये करणे कन्व्हिनियंट राहील म्हणून वी आर डुइंग विथ। आणि लवकर सुद्धा मटन शिजन सुद्धा लवकर आहे। तर सुरू करायला थोडंसं गरम झालेल्या तुमच्या कुकरमध्ये किंवा जाड पॅनमध्ये सुरुवात करायला आपण 3/4 कप ऑइल घेऊया। तेल छान गरम होऊ द्यायचं। मस्त गरम झालं, इनफ ऑफ यामध्ये टाकू शकता। तेल मस्त गरम झालेलं आहे, गरम झालेलं आहे। आता हे तिखटलं जरी वाटत असेल तुम्हाला तर यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट। याला आपल्याला त्याचा कलर चेंज होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे। करू सध्या हाय फ्लेमवर आपल्याला करायचं आहे। कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे मटण असंच 13 to 15 मिनिट्सपर्यंत पकवायचं आहे। म्हणजे सिटे वगैरे नाही होऊ द्यायचे, काही नाही, असं शिजू द्यायचं आहे। द आयडिया इज की मटणातलं सगळं पाणी आपल्याला ड्राय आउट करायचं आहे। टायमर वगैरे लावून ठेवा बरं। 15 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं। आपले प्रोफेसर साहेबांना एकदम टाइमचे ॲक्युरेट आहे। म्हणजे हा वेगळ्या प्रकारचा पुलाव आहे की नाही, ज्यामध्ये मटणाची टेस्ट एकदम प्रॉमिनंट असणार आहे। बिर्याणीमध्ये वगैरे कसं वेगळं असते नाही। तर आयडिया इज की कमीत कमी मसाल्यामध्ये बनवल्यामुळे यामध्ये मीठ आणि मीठची टेस्ट एकदम प्रॉमिनंट असणार आहे। ठीक आहे, सो दॅट इज द बेसिक आयडिया बिहाइंड दिस थिंग की पुलाव खाताना आपल्याला मीठची चव लागायला।
मटण शिजताना एवढा सुंदर सुगंध सुटला आहे ना, खरंच फक्त मीठचाच सुंदर सुगंध येत आहे. अजून तर त्याच्यामध्ये बाकी फ्लेवर्स टाकायचेच आहे, म्हणजे पुलाव किती सुंदर टेस्टला होईल. मस्त. आता जसं तुम्ही बघत आहात तिथे मटनचा कलर पण चेंज होत आहे आणि ऑइल पण वेगळं होत आहे. दॅट मीन्स वी आर ऑन द राईट ट्रॅक. आणि जसं तुम्हाला दिसत असेल हळूहळू याच्यातलं पाणी इव्हॅपोरेट होत आहे. द आयडिया इज टू ड्रेन आउट द वॉटर. मटनमधलं आपल्याला पाणी वेगळं करायचं आहे सो दॅट तो जो एक पंजंट स्मेल असतो ते निघून जाईल. याच्यात पाणी नाही आहे, तेल सेपरेट झालेलं आहे, राईट. ओके, आता लगभग 15 ते 16 मिनिट झालेले आहेत. आता इट्स टाइम ॲक्च्युली ॲट दिस फाईनली स्लाइस्ड अनियन. विश्वास करा मित्रांनो, कांद्याची आणि मटणाची सोबत कुक करताना जी टेस्ट आहे दॅट इज लिटरली अमेझिंग. यू विल लव दिस थिंग. नाव यू नीड टू कुक इट. याला फक्त 1 मिनिट आपल्याला मिक्स होईपर्यंत कुक करायचं आहे टुगेदर. आता मस्त वास येत आहे ना. मस्त वास येत आहे. सुगंध, वास नाही, सुगंध येत आहे. जनरली आपल्याकडे असं म्हणजे ओव्हर स्पाइसच आपण मटन चिकन हे खातो आहे की नाही, पण यामध्ये खरंच खूप मस्त मटणाचा आणि कांद्याचा सुगंध खूपच छान येत आहे. बरोबर, कांद्यातूनही पाणी म्हणजे ड्रेन आउट होते. कांदा टाकल्यानंतर 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. म्हणजे हे स्पायसी नसणार आहे. स्पायसी नाही पण फ्लेवरफुल. कसं हे टेस्ट पॅलेट म्हणजे आपल्या इकडं लोकांना आवडेलच. सपोज तुम्ही घरी बनवलं, पाहुणे आले, आता माझ्या साड्यात नव्हतं आवडलं, त्यांना खाल्लं तिथं. नंतर बहिणीला फोन त्याच्या माझ्या मिसेसला फोन करून नाही इतकं चांगलं नव्हतं म्हणे ते. इट इज नॉट नेसेसरी एव्हरीवन विल लाईक इट. महाराष्ट्रीयन त्यातही विदर्भाचं म्हटलं की बस आपल्याला तर म्हणजे झणझणीत आणि स्पायसी असंच पाहिजे. कांद्याचं पाणी परत निघालेलं आहे, आपल्याला ते पण इव्हॅपोरेट करायचं आहे. स्मेल ट्रस्ट मी, सुगंध दरवळतोय. पूर्ण सोसायटीला माहीत पडला आहे हर्षाकडे पुलाव आहे आणि काहीतरी डिफरंट पुलाव आहे. हे कांदा टाकल्यानंतर आपण कांद्याला पाणी सुटलं ते पण सुकून घ्यायचंय. पहिले आपण मटनला पाणी सुटलं होतं ते पण पूर्ण सुकून घेतलं. कांदा टाकल्यानंतर 2 मिनिटं आपण छान परतून घ्यायचंय म्हणजे पाणी सुटेपर्यंत. आता आपल्याला यामध्ये गाजर टाकायचं. गाजर आपण अर्धा किलो घेतले होते आहे ना. म्हणजे 1 किलो मटन, 1 किलो तांदूळ आणि अर्धा किलो गाजर. गाजर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. इफ यू डोंट लाईक मोर स्वीटर टेस्ट तर गाजराची तुम्ही क्वांटिटी कमी करू शकता. हा एकदम ऑथेंटिक पद्धतीने आपल्याला उझबेक पुलाव सांगत आहे रेसिपी. नाहीतर आपण इंडियन म्हटलं की यामध्ये मग तुम्ही खडे मसाले टाकू शकता, थोडी हिरवी मिरची टाकू शकता, तुमच्या हिशोबाने टाकू शकता. पण हा एकदम ऑथेंटिक म्हणजे पद्धत आहे उझबेक पुलाव बनवण्याची. इन्ग्रेडियंट एक तर कसं आहे ना, तिकडे मिडल ईस्टमध्ये आपल्या इकडे जितका हिरवा भाजीपाला किंवा हिरव्या गोष्टी असतात ते तिकडे भेटत नाही. म्हणून त्यांचं एकदम खूप कमी याच्यात स्पायसेसमध्ये कमी, त्याचं ड्राईड स्पायसेसवर त्यांचं जास्त फार असतं, ती कमी. भरपूर झाले. आता आपण टाकूया आपले मसाले, सुके मसाले. जिरा पावडर आपण 1.5 टीस्पून घेतला. हे काळे मिरीचं पावडर, ब्लॅक पेपर पावडर 1 टीस्पून आणि लाल मिर्च तुम्ही तुमच्या टेस्ट पॅकेटनुसार घेऊ शकता. तर ऑथेंटिक उझबेक पुलावमध्ये
हे फक्त एक टीस्पूनच घेतात. अच्छा. बट आपल्याला थोडं तिखट लागतेच तर आपण थोडं जास्त घेतो. मसाला टाकून छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि हे आता जरी थोडं खारट झालं तरी मग आपण राईस टाकताना ऍडजस्ट करता येतं. म्हणजे हे शिजवताना आपल्याला हे खारट जरी असलं तरी म्हणजे मीठ आपल्याला मटण आणि आपण राईस घालणार आहोत त्या क्वांटिटीनुसार टाकायचं. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, छान फिरवायचं मस्त. आणि सुगंध खरंच एवढा छान येते ना, तुम्ही विश्वास करा की बघा करून खूप मस्त सुगंध येत आहे. कमी मसाला आणि मसाले काहीच नाहीये. नाहीतर आपण जेव्हा नॉनव्हेज बनवतो तेव्हा खूप मसाल्यांचा बडीवार असतो. तो जिभेला जरी चांगला लागत असेल तरी पोटाला टोचतो मला. तर आता ह्या स्टेजवर आपल्याला हे मीठ कुक करून घ्यायचं आहे. यासाठी मी गरम 1.5 कप पाणी टाकतो आहे. तर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह नाव इज टू ओनली कुक दिस मीट. आणि राईससाठी लागणारा पाणी आपण नंतर वेगळं टाकूया. सो हिअर कम्स द मेन इव्हेंट, गार्लिक. स्वच्छ करून घेतलेलं आहे. काढून घ्यायचं वगैरे सगळं काढून घ्यायचं, वरचं साल वगैरे सगळं काढून घ्यायचं आणि बरोबर पाहून लसण ठेवायचे आहे. गार्लिक हिअर अख्खेवाले लसण ठेवतोय. तुम्हाला थोडं ऑड वाटत असेल बट धिस इज अमेझिंग. हे खूप छान लागणार आहे. खूप चव छान येते ना. आता याला झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर शिट्ट्या काढून घ्यायच्या. किती शिट्ट्या द्यावं लागेल? मटण शिजेल साधारणतः 3-4 शिट्ट्यामध्ये शिजून जाईल. कारण 15 मिनिटं आपण त्याला ऑलरेडी शिजवलेलं आहे. ते 20-30% शिजलेलं आहे मटण. आता बाकीचं 3-4 शिट्ट्या झाल्या की शिजून जाईल. आपलं मटण शिजलेलं असेल. मी होपफुली थिंक की आफ्टर किती शिट्ट्या होऊ दिल्या? 4 शिट्ट्या अप्रॉक्सिमेटली. तुम्ही तुमच्या कुकरच्या ॲडजस्टमेंटनुसार होऊ द्या. आणि मटणचं टेंडरनेसनुसार पण तुम्ही शिट्ट्या होऊ द्यायच्या. मटननी हड्डी सोडली आहे. दॅट इज अन इंडिकेशन की हे बऱ्यापैकी कुक झालं आहे. बट स्टील तू चेक करून घ्यायचं. पण हे बघू शकतो. मस्त मटण छानपैकी शिजलेलं आहे. तर पुढची स्टेप आपल्याला ही करायची आहे की आपण हे जे लसण टाकलं होतं, अच्छा, याला थोडं फॉर टायमिंग आपण काढून ठेवूया. नाहीतर ते मॅश होऊन जाईल. कारण आता आपल्याला याच्यामध्ये राईस पण टाकायचा आहे. एक्झॅक्टली. जो सोप करून ठेवलेला राईस आहे, राईस टाकायचा. त्याला आपण फिरवून घेऊया. ऑलराईट. म्हणजे पूर्ण मिक्स नाही करायचं, फक्त वरच ठेवायचं. आणि नाव यामध्ये आपण मनुका टाकूया. मनुका आपण आपल्या हिशोबाने टाकू. तुम्हाला गोड आवडत नसेल तर कमी टाका. आता गरम पाणी टाकायचं आहे. ते सोप करून ठेवलेले आहे. तांदूळ सोप करून ठेवले होते आणि बासमती राईसला थोडं कमी पाणी लागतं. 4 कप. तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडंसं फिरवून घ्यायचं याला, सो दॅट मनुका इव्हनली स्प्रेड झाला पाहिजे सगळीकडे. ठीक आहे. जास्त खालून म्हणजे मटण खाली आहे तर खालीच आहे, आपण वरून फक्त तांदळाची लेअर केलेली आहे ना. यू कॅन इव्हन ही करू शकता थोडंसं होल आहे ना. ओके. आता जे गार्लिक बाहेर काढले होते त्यांना परत आपण प्लेस करूया इथे आतमध्ये. सुरू करायचं. गॅस बंद केलेला होता आपण. ही जर तांदळाची लेअर टाकली तर आपला गॅस बंद होता, लक्षात ठेवायचं, नाहीतर मटण खालून जळायला सुरुवात होईल. मीडियम फ्लेमवर
मीडियम फ्लेम असं म्हणजे बॉईल येऊ द्यायचं त्याला. पेशन्स इज द की. हळूहळू होऊ द्या. जर तुम्हाला बेस्ट पुलाव खायचा असेल तर पेशन्स ठेवा. आता आपल्याला राईस कुक करायचा आहे. मीट ऑलरेडी कुक्ड आहे. फक्त आता याच्यात राईस कुक करायचं. हे भात इतका शिजवायचा आहे की असे इथे छोटे छोटे छिद्र दिसतील तुम्हाला. दिस इज द राईट टाईम की आपल्याला आता दम द्यायचा आहे. तर दम देण्यासाठी आपल्याला हा एक ओला कापड हवा आहे. ओला कापड हवा आहे आणि एक प्लेट हवी आहे. प्लेट जी आहे ती ओल्या कापडामध्ये आपण गुंडाळून घ्यायची आहे आणि याला असं ठेवायचं. त्याच्यावर वजन ठेवायचं. भारी वस्तू वगैरे त्याच्यावर आपल्याला वजन ठेवायचं आहे आणि याला सिमरवर ॲटलिस्ट 5 ते 7 मिनिट कुक होऊ द्यायचं आहे. Put it over here so that the rice चांगल्यापैकी कुक होणार. सिमरवर एकदम स्लो करायचं आहे. 300. ओके. सो लेट इट कुक फॉर ॲटलिस्ट 5 to 7 मिनिट्स सो दॅट पूर्ण राईस व्यवस्थित देऊन झालेला आहे. आणि आता काढूया आपण. सो लेट अस ट्राय टू सी. वाव, दिस इज हाऊ इट शुड बी. मस्त फुलला आहे ना राईस. छान राईस फुललेला आहे. आणि आता आपण प्लेटिंगला सुरुवात करूया. ड्रायफ्रुट्स. थोडे ड्रायफ्रुट्स. आधी तुम्ही पहिले I hope it is fine. खूप सुंदर. एवढा छान आणि एवढा फ्लेवरफुल झाला ना. मस्त एक नंबर. नक्की ट्राय करून बघा. मज्जाने राहून काय बोलणार. एकदम छान. एकदम स्पीचलेस झाले. हे आर्ट आहे आणि हे आर्टिस्ट आहे ना. ॲज इट शुड बी. मस्त. खाण्याची वेगळी पद्धत आहे. मेन त्याच्यातलं हे आहे. सगळ्यांची मी व्हिडिओ काढते.